ज्ञानेश्वरी पठण अध्याय 3 ओव्या 261 ते 276 श्लोक 39 ते 43। का प्रभाविण भानु धुवेविण हुताशनो जैसा दर्प न मळहिनो कहीच नसे तैसे इहि बिन एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडेन पागुंतले बीज निपजे आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिण कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेण नलेन च तैसे ज्ञान तरी शुद्ध परीही असे प्रबुद्ध म्हणून ते आगाध होऊन ठेले आधियाती जिनावे मग ते ज्ञान पावावे तव पराभव न संभवे रागद्वेषा या ते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसी आगी सावव होय इंद्रियाणि मनोबुद्धीर रसादिस्थान मुच्यते एतैर्विमोह यत्तेष ज्ञानमावृत्य देहिनां तैसे उपाय किजती जे जे ते यासीची होती विरजे म्हणून हटिया ते जिनिजे इहिची जगे ऐसे आहे साकडा बोला एक उपायो आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ तस्मात त्वमिन्द्रियाज्ञवतो नियमे भरतर्षभ पाप्मानं प्रजेहि शन्नमं ज्ञान विज्ञान नाशनम यांचा पहिला कुरठा इंद्रिये येथोनी प्रवर्तती कर्माते विये आधी निर्दळुनी घाली तिये सर्वथैव इंद्रियाणि पराण्याहुर निंद्रियभ्य परम मना मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तुस मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुकेने थारा मोडेल या पापेयांचा एवं बुद्धि परम बुद्ध्वा संस्थ
सौस्तर्भ्यात्मान महात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः। हे अंतरी होनी जरी पिटले तरी निभ्रांत जाण निवटले जैसे रश्मी बिन उरले मृगजळ नाही तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणची ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहुनी नुठी कवणे काळी ऐसे सकळ सिद्धांचा राव देव लक्ष्मी येचा नाहो राया ऐके देवे देव बोलता दाहला आता पुनरुपेतो अनंतो आद्य एकी मत्तो सांगैल तेथ पंडुसुतो प्रश्न करील तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा सांग उठावा करुणी उन्मेषाचा मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां तृतीयोऽध्यायः। रामकृष्ण हरी।